नमस्कार, मी प्रोफेसर प्रफुल्ल चोर गोष्ट पैशा पाण्याची या आपल्या व्हिडिओ चॅनलमध्ये आपल्या सर्वांचे स्वागत करतो. आपण आपल्या भारत देशामध्ये सर्व जाती धर्माचे लोक बऱ्याच दिवसापासून एकत्र आणि गुण्यागोविंदाने राहत आहोत आणि आपल्यातील प्रत्येक जण हा आपला संसार चालवण्यासाठी काहीतरी नोकरी, व्यवसाय किंवा उद्योगधंदा हा करत आहेत. पण आपण थोडा विचार केल्यास आपल्या देशातील एका पर्टिक्युलर समाजातील म्हणजे जैन धर्मातील लोक हे प्रत्येक क्षेत्रामध्ये आघाडीवर आहेत आणि आपल्या देशातील श्रीमंत लोकांमध्ये जैन धर्माचे लोक हे सर्वात श्रीमंत आहेत. ते इतरांपेक्षा काहीतरी वेगळे करत आहेत, तेच त्यांच्या श्रीमंत होण्यामागचे कारण आहे. तर आजच्या व्हिडिओच्या माध्यमातून आपण हे जैन लोकांचे श्रीमंत होण्याचे रहस्य जाणून घेणार आहोत. तर व्हिडिओ हा शेवटपर्यंत पाहत राहा. चला तर मग व्हिडिओला सुरुवात करूया. आपल्या देशातील एकूण लोकसंख्येमध्ये जैन लोक हे फक्त 0.4% आहेत, पण हे जैन लोक आपल्या देशातील 24% इन्कम टॅक्स भरतात. यावरून आपल्याला जैन लोक किती श्रीमंत आहे हे लक्षात येते. आपल्या देशातील 46% स्टॉक ब्रोकर हे जैन समाजाचे आहेत. आपल्या देशातील एकूण रिअल इस्टेटमधील 28% रिअल इस्टेट ही जैन लोकांकडे आहे. आपल्या देशांमधून होणारा एकूण एक्सपोर्टमधील 20% एक्सपोर्ट हे जैन लोक करतात. आपल्या देशातील 33% गोल्ड आणि ज्वेलरी इंडस्ट्री, 50% डायमंड इंडस्ट्री आणि 20% टेक्स्टाईल इंडस्ट्री ही जैन लोकांमार्फत चालवली जाते. आपल्या देशातील 2 नंबरच्या श्रीमंत व्यक्ती गौतम अदानी हे जैन समाजाचेच आहेत. त्याचप्रमाणे पिडिलाइट म्हणजे फेविकॉल कंपनीचे संस्थापक बलवंत पारेख, त्याचप्रमाणे आशियन पेंट कंपनीचे संस्थापक अश्विन धानी हे जैन समाजाचे आहेत. टाइम्स ऑफ इंडियाचे इंदू जैन, त्याचप्रमाणे जैन इरिगेशनचे भंवरलाल जैन, त्याचप्रमाणे सिरम इन्स्टिट्यूटचे संस्थापक सायरस पुनावाला, त्याचप्रमाणे सन फार्माचे संस्थापक दिलीप सिंघवी आणि आपल्या स्टॉक मार्केटमधील बिग बुल राकेश झुंझुनवाला, त्याचप्रमाणे मोतीलाल ओसवाल फायनान्स सर्व्हिसेसचे सर्वेसर्वा मोतीलाल ओसवाल हे जैन कम्युनिटीमधूनच येतात. हे मी तुम्हाला काही उदाहरणं सांगितले. अशा प्रत्येक क्षेत्रामध्ये आपल्या देशात जैन लोक हे आघाडीवर आहेत आणि ते आघाडीवर असण्याचे काय कारणे आहेत हेच आता आपण पाहणार आहोत. जैन लोक श्रीमंत असण्यामागचे पहिले कारण आहे शिक्षणाला दिले जाणारे महत्त्व. या समाजामध्ये शिक्षणाला अनन्यसाधारण महत्त्व हे दिले जाते. हे आपल्याला एका आकडेवारीवरून लक्षात येते. आपल्या देशाचा साक्षरतेचा सर्वसाधारण दर हा 65.38% आहे, पण जैन समाजाचा तोच दर हा 94% आहे. शिकेल तोच टिकेल या धोरणाचा ते परिपूर्ण वापर करतात. मुलगा आणि मुलगी असा भेदभाव ते करत नाहीत. दोघांनाही समान शिक्षण ते देतात. आज 10वी 12वी पर्यंतचे शिक्षण हा प्रत्येकजण घेतच असतो, पण जग हे भरपूर पुढे गेले आहे. त्यामुळे प्रत्येक व्यक्तीने पदवीधर हे आज झालेच पाहिजे. शिक्षणाने आपला आत्मविश्वास वाढतो. आपल्याला समाजात वागायचे कसे हे समजते. तुम्ही नोकरी करा, उद्योगधंदा करा, पण शिक्षण हा त्या गोष्टीचा पाया आहे आणि शिक्षणाला वाघिणीचे दूध म्हणतात हे विसरून कधीच चालणार नाही. जैन लोक श्रीमंत असण्यामागचे दुसरे कारण आहे नोकरीपेक्षा व्यवसायाला प्राधान्य. जैन लोक हे नोकरी करणारे नसतात, तर ते नोकरी देणारे असतात. ते नोकरीपेक्षा व्यवसाय करण्याला प्राधान्य देतात. माशाला पोहायला आणि जैन लोकांना व्यवसाय करायला शिकवावं लागत नाही. त्यांना ते बाळकडू लहानपणापासूनच दिले जाते. व्यवसाय हा त्यांच्या रक्तातच असतो. त्यांना UPSC करायचं नसतं, त्यांना सरकारी नोकरी करायची नसते. त्यांच्यासाठी महत्त्वाचा असतो तो धंदा. लात मारील तिथं पाणी काढेल असे जैन लोक असतात. त्यांनी कुठलाही व्यवसाय करू द्या, त्यात ते यशस्वी होतातच. व्यवसायासाठी लागणारे सगळ्यात महत्त्वाचे म्हणजे पेशन्स हे त्यांच्याकडे असते. प्रत्येक व्यवसायातील बारकावे हे त्यांना व्यवस्थित माहीत असतात. जैन लोक हे शांत स्वभावाचे असतात. त्यांना आपल्या ग्राहकाशी बोलायचे कसे, वागायचे कसे हे व्यवस्थित माहीत असते. त्याचमुळे ते प्रत्येक व्यवसायामध्ये यशस्वी हे होतात. जैन लोक श्रीमंत असण्यामागचे तिसरे कारण आहे साधी राहणी आणि सात्विक आहार. जैन लोकांचे राहणीमान हे अत्यंत साधे असते. ते पार्ट्या, राजकारण, मोजमस्ती यासारख्या गोष्टी करत नाहीत. त्यापेक्षा ते मेडिटेशन, योगा, अध्यात्म या गोष्टींना प्राधान्य देतात. जैन लोकांमध्ये दारू पिणारे, सिगरेट ओढणारे यासारखे व्यसने करणारे लोक हे अजिबात नसतात. जैन लोकांचा आहार हा सात्विक असतो. ते योग्य आहार घेतात. त्यांच्या जेवणाच्या वेळाही फिक्स असतात. संध्याकाळचे जेवण ते सूर्योदय होण्यापूर्वीच करतात.
जैन लोकांमध्ये 90% लोक हे पूर्णपणे शाकाहारी असतात. जैन लोक हे ज्या रेस्टॉरंटमध्ये नॉनव्हेज पदार्थ बनवले जातात त्या रेस्टॉरंटमध्ये जेवणसुद्धा करत नाहीत. ते जास्तीत जास्त घरचे अन्न खाण्यालाच प्राधान्य देतात. जैन लोक हे रोजचे रोज व्यायाम करतात. यासारख्या हेल्दी लाईफस्टाईलमुळे त्यांचे आरोग्य हे उत्तम राहते. जैन लोकांमधील आजारांचे प्रमाण हे अत्यंत कमी असल्यामुळे त्यांचा दवाखान्यावरील खर्चही फार कमी असतो. जैन लोकांना पैसा कमवायचा कसा, तो वाचवायचा कसा आणि तो योग्य ठिकाणी गुंतवणूक कसा करायचा याचे चांगल्या प्रकारे ज्ञान असते. जैन लोकांचे श्रीमंत असण्यामागचे पुढचे कारण आहे समाजातील एकीचे बळ. कम्युनिटी बिल्डिंग म्हणजे काय हे जैन लोकांकडून शिकण्यासारखे आहे. आपल्या महाराष्ट्रातील लोकांबद्दल एक तक्रार नेहमी केली जाते की आपण एकमेकाचे पाय ओढतो. हे आपल्यात सर्रास केले जाते, पण जैन लोक हे एकमेकांमध्ये मिळून मिसळून एकोप्याने राहतात. एखाद्या समाज बांधवाला काही अडचण आल्यास ते त्याला मदत करतात आणि त्याला त्या अडचणीतून बाहेर काढतात आणि सर्वांना बरोबरीने घेऊन चालतात. जैन लोक हे स्वभावाने अत्यंत शांत असतात. ते एकमेकाशी गोड बोलतात. सर्वजण मिळून मिसळून राहतात. त्यामुळे आपल्यात भांडणतंटे हे त्यांच्यात अत्यंत कमी असतात. जैन लोक श्रीमंत असण्यामागचे पुढचे कारण आहे जगा आणि जगू द्या या तत्वाचे ते पूर्णपणे पालन करतात. ते पृथ्वीवरील कुठल्याही जीवाला आपल्यापासून हानी होणार नाही अशाच पद्धतीचे जीवन जगतात. ते आपल्या व्यवसायाची निवड करताना त्या व्यवसायापासून इतरांना त्रास होणार नाही त्याच पद्धतीचा व्यवसायाची ते निवड करतात. ते आपल्या व्यवसायातील व्यवहारांपासून इतरांना हानी पोहोचणार नाही याची ते पूर्णपणे काळजी घेतात. जैन लोक कोणाला कधी फसवत नाही आणि कोणाकडून ते फसलेही जात नाही. त्यामुळे समोरचा व्यक्ती हा जैन लोकांवर लगेच विश्वास ठेवतो. त्यांचा व्यवसायात भरपूर फायदा होतो. जैन लोकांनी फक्त पैसेच कमवले नाही तर त्यांनी समाजात प्रतिष्ठाही कमवली आहे. त्याचप्रमाणे चांगले आरोग्यही कमवले आहे. या जैन लोकांच्या सवयीचे आपण आपल्या आयुष्यात पालन हे केले पाहिजे आणि आपणही आपल्या व्यवसायात भरभराट करून श्रीमंत हे झाले पाहिजे. हा व्हिडिओ तुम्हाला आवडल्यास लाईक करा, तो आपल्या मित्रपरिवारांमध्ये शेअर करा आणि गोष्ट पैसा पाण्याची या चॅनलवर जर तुम्ही प्रथम आला असाल तर चॅनलला सबस्क्राईब जरूर करा. धन्यवाद.